नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत। अर्जुन सालीला बोलतो, प्रतिमा आत्या आणि तुमच्यामध्ये किती साम्य आहे, जणू काय तुम्हीच त्यांच्या मुलगी आहात, तन्वी नाही। इकडे प्रताप कल्पनाला बोलतो की आपण सालीला माफ करूयात का, तुम्ही कसं काय विसरलात, माझी फसवणूक झाली 2 वर्ष, असं त्यावेळेस कल्पना बोलते। इकडे रविराज आणि प्रतिमा यांच्यामध्ये देखील हाच संवाद चालू असतो की पूर्ण आजीने त्यांना माफ केलं पाहिजे म्हणून। बोलते, सायली घर जोडणारे आहे, तोडणारे नाही, ती सर्वांशी किती जरी अपमान केला तरी नीटच वागते। पण सगळं पटत असतं पण ती काहीच बोलत नाही, शांत असते। अश्विन आणि तन्वीमध्ये संभाषण चालू असतं। त्या दोघंही अर्जुन आणि सायली टास्कमध्ये जिंकले आणि आपण नेहमी कसं हारत राहिलो। सायली आणि प्रतिमा यांच्यामध्ये काहीतरी बॉन्डिंग आहे असं अश्विन बोलतो। जमिनीचा महिपतला फोन येतो आणि तुमची ती प्रिया मला भेटण्यासाठी नकार देत आहे असं किल्लेदार बोलत आहेत। असं कसं, ती भेटणार नाही, मी तिला निरोप देतो असं महिपत बोलतो। किल्लेदारांसमोर ती कशी काय खोटी बोलते मला हेच बघायचं आहे असं दामिनी बोलते आणि 24 तासात तिला माझ्यासमोर हजर करा, आय विटनेसला भेटले आहे असं मला दाखवावं लागेल। एवढ्या रात्री महिपत तन्वीला फोन लावतो आणि तन्वी खूप घाबरते। एवढ्या रात्री तुम्ही मला का फोन केला असं ती विचारते। चे चितुंद्रे, तू शांत बस असं तो बोलतो आणि तू देशमुख बाईला का नाही भेटली, नकार का दिला असं तो विचारतो। तर मी नाही तर किल्लेदारांनी दिला आहे असं ती महिपतला सांगते। ते मला काय माहीत नाही, तू 24 तासामध्ये देशमुख बाईला भेट असं तो बोलतो। तुझी चांबडी सोलून त्याची पर्स बनवून तुलाच वापरायला देईल असं तो धमकावतो। तुझं आयुष्य खूपच अवघड चाललं आहे असं ती म्हणते आणि मोबाईल आपटते। या मोबाईलचा आवाज ऐकून अश्विन उठतो। तू तिकडे काय करत आहेस असं तो विचारतो। पाणी हवं होतं म्हणून मी उठले असं ती बोलते, खोटंच। इकडे अर्जुन एक व्हिडिओ बघत असतो आणि एक क्लू आपण सारखं बघत राहिलो त्याच्यातून आपला मार्ग सापडतो असं अर्जुन बोलतो। तेवढ्यात तिथं चैतन्य येतो। सायली चैतन्याला बोलते की यांना सांगा थोडं कॉफी तरी नीट लक्ष देऊन प्या। निरोप देतो की सायकॅट्रिस्ट समोर तन्वीची चौकशी व्हावी असं मी याचिका दाखल केली आहे। अर्जुनच्या डोक्यात लगेचच क्लिक होतं की मेसेज केल्यानंतर अर्ध्या तासामध्ये लगेच पोलिसांनी आश्रमात यायला पाहिजे होतं, पण तसं झालं नाही। मेसेज केल्यानंतर 1.5 तासांनी तुम्ही पिक्चर सुटल्यानंतर तिथं आलात, त्यानंतर प्रियाने तुम्हाला घटना सांगितली आणि त्यानंतर पोलीस तिथे आले, हे कसं काय शक्य आहे, एवढा उशिरा का आले। त्याला देखील अर्जुनचं म्हणणं पडतं। तोही विचार करतो की पनवेलमध्येच आश्रमात येण्यासाठी एवढा उशीर का लागला, जास्त चौकशी आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये करावं लागेल असं अर्जुन बोलतो। एक माहिती शोधून काढावं लागेल, विलासनी मेसेज केलेला वेळ आणि पोलिसांनी तिथं पोहोचण्यासाठी लागणारा वेळ याच्यात अंतर किती आहे हा मोठा क्लू होऊ शकतो असं अर्जुन बोलतो। ते ज्यावेळेस किचनमध्ये असते त्याच्यावेळेस प्रताप काहीतरी शोधाशोध करत असतो, त्यावेळेस तुम्ही पेपर शोधतायत का असं ती बोलते। पण पेपर शोधून का उपयोग, मला चष्मा असल्याशिवाय काही दिसणार नाही। त्याच्या वेळेस कपाळाचा चष्मा ती त्यांना देते आणि दोघे हसू लागतात। ही सर्व घटना अर्जुन वर पाहत असतो, तो देखील हसू लागतो। ती नोटीस रविराजला मिळते त्याच्या वेळेस तन्वी खूपच घाबरते। हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।